नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या खास आणि आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. शुक्रवारी वैशाख पौर्णिमा आली आहे आणि ती खूप मोठी आणि प्रभावी तिथी मानली जाते. आणि खास गोष्ट म्हणजे हा दिवस, शुक्रवार म्हणजे लक्ष्मी मातेचा दिवस आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राची ऊर्जा. म्हणूनच हा दिवस तुमच्या आयुष्यात धन, सुख, शांती आणि यश आणण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वैशाख पौर्णिमेचं महत्त्व. स्वामी भक्तांनो, वैशाख पौर्णिमा ही फक्त एक तिथी नाही, पुण्य कमावण्याचा, नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा दिवस आहे. या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय सुद्धा खूप मोठे परिणाम देतात. या शास्त्रानुसार या दिवशी केलेली पूजा, दान आणि उपाय हे अनेक पटीने फळ देतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास नारळाचा उपाय सांगणार आहे आणि तो या दिवशी केला पाहिजे. नारळाचा उपाय का खास आहे? आता तुम्हाला प्रश्न पडेल, हा एक नारळाचा उपाय एवढा प्रभावी कसा? स्वामी भक्तांनो, नारळाला हिंदू धर्मात खूप पवित्र मानलं जातं. तो देवाला अर्पण करण्यासाठी सर्वोत्तम फळ मानला जातो. नारळामध्ये 3 डोळे असतात. ते त्रिदेवांचं प्रतीक मानले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे म्हणूनच हा उपाय तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी खूप शक्तिशाली आहे. आणि हा उपाय तुम्ही कसा करावा, कधी करावा हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि उपाय केल्यावर तुमच्यामध्ये काय फरक पडणार आहे. आता आपण मुख्य भागाकडे येऊया. हा उपाय अगदी सोपा आहे, पण तो श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने करणे खूप गरजेचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. देवघरात एक स्वच्छ जागा तयार करा. एक पूर्ण नारळ घ्या. फुटलेला नसावा, अखंड असावा. नारळावर हळद आणि कुंकू लावा. हळद आणि कुंकू लावले किंवा नारळावर कुंकवाने स्वस्तिक काढा. नंतर लक्ष्मी मातेचं स्मरण करा. लक्ष्मी मातेचं स्मरण केल्यावर एक दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि मंदिरामध्ये फुले अर्पण करा. मनात तुमची इच्छा बोला. पैसा, नोकरी, शांती काहीही असू द्या. तो नारळ देवासमोर ठेवून प्रार्थना करा आणि प्रार्थना आणि मंत्र दोन्हीही म्हणा आणि देवाला तुमची इच्छा सांगा. देवाला सांगा, माझ्यासाठी हे योग्य आहे का? जर योग्य असेल तर देवा मला नक्कीच दे. माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला दे. प्रार्थना आणि मंत्र. आता प्रार्थना करताना काय बोलायचं? तुम्ही अगदी साध्या शब्दात बोलू शकता. हे लक्ष्मी माता, माझ्या घरात सुख, शांती आणि धनाची कृपा करा. माझ्या अडचणी दूर करा आणि माझ्या कुटुंबावर आशीर्वाद ठेवा. जर तुम्हाला मंत्र म्हणायचा असेल तर ओम श्री महालक्ष्मीओ नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा, कारण हा मंत्र महालक्ष्मी मातेला खूप प्रिय मानला जातो. आणि हा मंत्र 108 वेळा जर तुम्ही म्हटलात तर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. आणि हा मंत्र म्हटल्याने आणि हा उपाय केल्याने तुम्हाला कोणते फायदे होतील? हा उपाय केल्याने काय होईल? हा उपाय केल्यावर घरातील पैशाची अडचण कमी होईल. घरात सुख, शांती वाढेल. नकारात्मक ऊर्जा दूर होईल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. मन अगदी शांत होईल. सगळ्यात मोठा बदल म्हणजे तुमचे मन शांत होईल. आणि जर मन शांत झाले तर तुम्हाला विचार करण्याची क्षमता येईल. आणि जर तुमचं मन शांत असेल तर विचार पण तुमचे अगदी योग्यच येतील. आणि योग्य विचार झाले तर तुमच्या घरातील पैशाची अडचण दूर होईल. स्वामी भक्तांनो, हा उपाय साधा आहे पण परिणाम खूप मोठा आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी. हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. त्या गोष्टी
मनात शंका ठेवू नका. हा उपाय करताना माता महालक्ष्मी आपल्याला खरंच देतील का? आपला उपाय याने आपल्या सगळ्या समस्या दूर होतील का? ही अजिबात शंका मनात ठेवू नका. फक्त तुम्ही करा आणि महालक्ष्मी मातेवर सगळं सोपवून द्या. घाई गडबडीत हा उपाय करू नका. श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. विश्वास खूप महत्त्वाचा असतो. शांत मनाने करा, विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा. जर हे तुम्ही केलं तर नक्कीच महालक्ष्मी माता तुमच्या परिवारावर कृपा करेल. अनुभव आणि भावना. स्वामी भक्तांनो, अनेक लोकांनी हा उपाय करून त्यांना खूप चांगले अनुभव आले आहेत. काही लोकांना अचानक पैसे मिळाले. अचानक पैसे म्हणजे कसे? कुठे अडकलेले पैसे आहेत ते महालक्ष्मी मातेच्या कृपेमुळे ते पूर्णपणे मिळाले. काहींच्या घरात शांतता आली, काहींच्या आयुष्यात प्रगती झाली. पण लक्षात ठेवा, हे सगळं तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय जय महालक्ष्मी माता असे लिहा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी भक्तांनो, हा उपाय नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला नक्की सांगा. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहो, हीच माझी महालक्ष्मी मातेला प्रार्थना. जर तुम्हाला हा उपाय करताना थोडीही शंका वाटली तर अगोदर तुमचे मन जर चलबिचल वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही काय करा, एक माळ आधी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके किंवा ओम श्री महालक्ष्म्यो नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा आणि नंतर हा उपाय अगदी चांगल्या मनाने करा. कारण हा मंत्र म्हटल्यावर तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि तुम्हाला नवीन उत्साह तयार होईल आणि विश्वास देवावर अटळ राहील. म्हणूनच हा मंत्र म्हणा आणि नंतरच या उपायाला सुरुवात करा. जर तुम्ही योग्य पद्धतीने हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात नक्की शांतता येईल, पैसा येईल, धन येईल, यश येईल आणि सुखसमृद्धी येईल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मनाची शांती मिळेल. जेव्हा मन शांती असेल तेव्हा तुमच्या घरातील वातावरण एकदम सकारात्मक असेल आणि खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल. हा उपाय चुकवू नका, नक्की करा आणि चमत्कार बघा. धन्यवाद.